दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आल्याने दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सॉरी 26 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा सूरज यांनी खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकात यश यांनी 14 धावा खर्च केल्या गेल्यात. 26 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत बनल्यात. स्वयं आता स्ट्रायकिंगकडे येतील, ज्याच्या बॅटमधून अजूनही मोठा फटका आला नाहीये. तो मैदानाच्या आतमध्ये आता मोठ्या फटक्यासाठी संघर्ष करतोय. नवीन खेळाडू आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. अविनाश आता गोलंदाजीसाठी येतील. तिसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकिंगकडे स्वयं पाहायला मिळतील. त्याला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अविनाश गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंगकडे स्वयं पहिला बॉल तिसऱ्या षटकासाठी. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वेगाने टाकला होता, परंतु अंपायरने आमच्याकडे वळून सांगितले की ऑफस्टिकच्या बाहेर असणारा बॉल, त्याच कारणाने एक अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड होईल. 27 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती बनल्या गेल्यात. पहिला बॉल हाताळायचा होता, त्याच वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतायत. यस, धावा आता कुठेतरी रोखायच्या आहेत, कारण की 27 धावा अद्यापपर्यंत बनल्या गेल्यात. या हिवीला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झाला नाही आहे. त्याच कारणाने लॉंग लेगला जे क्षेत्ररक्षक होते ते चेंडूवरती आले, चेंडूला अडवलं. चेंडूची फेकी सुद्धा चांगली केली आहे. तद्वार मात्र मैदानाच्या आतमध्ये एक धाव धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते आहे. 28 धावा धावफलकावरती बनलायत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे, जिकडे तिसरं षटक मार्गाचा असताना अविनाश गोलंदाजी करत आहेत. मोरगावचे खेळाडू सातत्याने चांगली गोलंदाजी करत असतात आणि आज सुद्धा त्यांना ज्या धावा बनल्यात त्या धावा रोखायच्या आहेत. पुढचा बॉल शंतनू स्ट्रायकिंगकडे. शंतनूच्या हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. डेंजर एंडकडे होते, दुसराही धावेचा प्रयत्न केलाय आणि दोन्हीही धावा मैदानाच्या आतमध्ये आता सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आज इकडे एकही धाव नव्हती, तिकडे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आता बनल्या गेल्या. 30 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता अविनाश. शंतनू स्ट्रायकिंगकडे. शंतनू सुद्धा चांगली कामगिरी करतो, कारण की मानगाव तालुक्यामध्ये याही खेळाडूची चर्चा आहे आणि आज सुद्धा स्वराज्य ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना त्याला चांगली कामगिरी करायची आहे. पुढचा बॉल यावेळेला अडवा बॅटने स्टँड अँड डिलिव्हर बॉल जाणारा हा खूप दूरवरचा या मॅच मध्ये येणारा शंतनूच्या बॅट मधून SGPL ब्रँडेड षटकार. आतमध्ये आता शंतनू स्ट्रायकिंगकडे आहेत, त्यांच्या माध्यमातून आता षटकार आलाय. अद्यापपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल यावेळेला पहा कुठेतरी व्हेरिएशन केले होते. चेंडूवरती हात बोट फिरवली, त्याच्यानंतर स्लोवर पद्धतीचा चेंडू, यष्टीरक्षकाचा वेध घेणारा, त्याच कारणाने निर्धाव चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अविनाश सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. शंतनूच्या बॅटमधून एक चांगला षटकार आलाय, परंतु आता कुठेतरी धावा रोखणं गरजेचं होतं. त्याच वेळेला आता निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या हिवीला आडव्या बॅटने खेळायचं होतं. अंगाचा वेध घेणारा चेंडू राहिले, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले आणि तद्वार मात्र मैदानाच्या आतमध्ये एक धाव आणखीन धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. 37 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. 4 षटकांचे सामने पाहायला मिळतात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अविनाश गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करत होते, परंतु त्यांच्यावरती सुद्धा एक षटकार आलाय. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो मोठा फटका आला. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा अविनाश करतायत. 1 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना स्वयं आता स्ट्रायकिंगकडे धाव करूया. त्याचा फलंदाज
स्लोवर पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले होते. एक चांगला झेल तिकडे टिपला गेलाय. आणखीन एक खेळाडूला स्वयंला जावं लागेल आता मैदानाच्या बाहेर. जातो इकडे टायमर सेट केला गेलेला आहे, त्याच कारणाने तुम्ही लगेचच स्पीडअप करायचं आहे. कारण नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. यस, लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. अंपायर सुद्धा आपला सांगतायत की ही मॅच कुठेतरी या मॅच मध्ये वेळ खर्च केला जातोय. क्षेत्ररक्षण करणारा संघनायकांनी दखल घ्यायचे, कारण की वेळेचं बंधन असणार आहे. लॉग ओव्हरचं षटक असणार आहे. अद्यापपर्यंत धावफलकाचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. इकडे शंतनू संघाचा संघ नायक आहे, जो चांगली फलंदाजी करतोय. अद्यापपर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आहेत. विवेक स्लॉग ओव्हरचे षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल. पहिलाच बॉल अडवा बॅटने बॉलला खूप दूरवरती पाठवलं. या मॅच मध्ये येणारा आणखीन एक शंतनूच्या बॅट मधून SGPL षटकार. त्याच्या माध्यमातून षटकार यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. पुढचा बॉल विलला सोडून दिले. लेग स्टिकच्या बाहेर असणारा हा बॉल, त्याच कारणाने एक अतिरिक्त धाव फलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. 44 धावा फलकावरती बनलायत. शंतनू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, जो संघाचा संघनायकांनी चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. पुढचा बॉल विवेक गोलंदाजीसाठी. याही बॉल वरती अडव्या बॅटने याही वेळेला बॉल स्टँड अँड डिस्पॅच. बॉल मैदानाच्या बाहेर. 6 षटकार. मैदानाच्या आतमध्ये शंतनू महाडिक, त्याच्या बॅट मधून 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. पहिलेच 2 बॉल, त्याच्यावरती 2 मोठे फटके. विवेक यांच्यावरती आता कुठेतरी हल्ले केलेत. शंतनू महाडिक संघाचा संघनायक ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आला त्यावेळेला त्याने षटकार मारून त्याची बॅटिंगला सुरुवात केली होती. तिसरा बॉल, याही वेळेला पायावरती बॉल फेकला होता, परंतु याही वेळेला अंपायरने कळले की लेग स्टिकच्या बाहेर असणार आहे हा बॉल. त्याच कारणाने एक अतिरिक्त धाव आणखीन धाव फलकावरती ऍड होईल. 51 धावा बनल्यात. 51. मैदानाच्या आतमध्ये आता धावा यायला सुरुवात झाली आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणारे. स्लॉग ओव्हरचे षटक आणि धावा सुद्धा येत आहेत. याही वेळेला हेलिकॉप्टर खेळायचा होता, खोलात चेंडू टाकला होता. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येत आहेत, झेल पकडतायत आणि आता शंतनूला जावं लागणार आहे मैदानाच्या बाहेर.
त्याच्यानंतरच्या तिसऱ्या बॉलवरती लगेच शंतनूला मैदानाच्या बाहेर सुद्धा पाठवलं. विवेक आता चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर धावा आणखीन धावफलकावरती बनल्या जातील. याही वेळेला आडव्या बॅटने खेळून काढले क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, परंतु बॉल बघता बघता मैदानाच्या बाहेर 6 आणखीन आल्या आल्या खेचलेला हा षटकार. यस, स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि आल्या आल्या त्यांच्या माध्यमातून षटकार आलाय. पुढचा बॉल, याही बॉलवरती आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. एक रन घेण्याचा प्रयत्न करणच्या माध्यमातून केला होता, परंतु ती रन घेता आली नाहीये. त्याच कारणाने जे स्ट्रायकिंग एंडकडे स्वप्नील होते त्यांना आता मैदानाच्या बाहेर जावं लागणार. आणखीन एक खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर. गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हरचे षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल, याही वेळेला आल्या आल्या आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झाला नाहीये. त्याच कारणाने आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला तर पहिल्या डावात धावा बनलायत 57. दुसऱ्या डावात आता धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत 58. फर्स्ट शंतनू महाडिक एका बाजूला यश पाहायला मिळतात. दोन्ही यंगस्टर खेळाडू आहेत. दोघांनाही आता चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. पहिल्या डावाचा खेळ आहे संपुष्टात. लगेचच याच्यानंतर होणारा सामना, एका बाजूला आकृती 11 रेपोली त्यांच्या विरोधात खेळणारा कौस्तुभ 11 वाघोसी संघ. लगेचच दोन्ही या संघ नायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदल. संजयजी शिंदे सरांकडे आपण जुळूयात. धन्यवाद ऋषी टेंबे यांचा आवाज आपण पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये ऐकलात. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर टेनिस क्रिक इन्फो.in यूट्यूब वाहिनीवरती जोडलेल्या ऑनलाईन प्रेक्षक वर्गांचं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. HGPL 2025चं हे महापर्व दिवस क्रमांक पहिला आणि त्याच वेळेला 2 पाहतोय. त्यापुढे होणारे मॅचचा आपण टॉस करणार आहोत. एका साईडला आपण पाहतोय ते म्हणजे आकृती 11 रेपोली असेल, त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी कौस्तुभ 11 वाघोसे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स मी लक्ष वेधतोय आपण
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी या. परंतु मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच आपल्याला भेटीला येताना पाहायला मिळते. जिथे एका साईडला आपण पाहतोय ते म्हणजे एस-व्ही फायटर्स रिपोली त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी छावा स्ट्रायकर्स खडकोली आपल्याला संघ पाहायला मिळतोय. त्यावेळेला प्रथमतः खडकोली या संघानं बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 57. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये ते म्हणजे एस-व्ही फायटर्स रिपोली या टीमला आणि तो पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आघाडीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आमच्या समवेत सकाळच्या सत्रापासून पहिल्या मॅचपासून ऑफिशियल ऑफलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये सन्माननीय नवनाथजी नाडकर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय हे संपूर्ण अंपायर्स अगदी चांगल्या पद्धतीची कामगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर डी.सी. ओमकार यांनी खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेला सजवण्याचं काम केलं. आमचा आवाज तुमच्यापर्यंत सुखरूप पोहोचवण्याचं काम हे संपूर्ण डी.जे. ओमकार यांची संपूर्ण टीम आपल्याला करताना पाहायला मिळते. त्यांचं देखील खूप सारे आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सरचे स्वागत करूयात. टेनिस क्रिकेट इन्फो .in YouTube वाहिनीवरती आपण पाहतोय ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रसारित केली जाते. निलेश शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीचे कामकाज करतायत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप सारे हार्दिक सरचे स्वागत आपण करूयात. माझे समवेत अगदी पाहतोय या लोणेरेचा गोड आवाज ऋषी टेंबे यांचा आवाज आपण पहिल्या मॅच पासून ऐकताय. त्यांचं देखील खूप सारं हार्दिक सरचे स्वागत. जावेत मैदानाच्या आतमध्ये नाव बॅक टू द क्रिकेट. सेकंड इनिंगचा खेळ धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे अर्थात 58. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. बाउंड ट्रॅक वरती खडकोली एक्सप्रेस शंतनू महाडिक मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल आक्रमण करायचं होतं. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. अलॉंग द विथ कार्पट बॉल सीमारेषेच्या पलीकडे पहिल्या बॉलवरती धावा मिळतील 4 चौकार. चौकार येताना पाहायला मिळतो. बॅटिंग करताना प्रकाश यांच्या बॅटमधून काही वेळ आक्रमण करायचं होतं. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. खेळाडूंकडून थोडीशी चूक घडताना पाहायला मिळते. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय आणि त्याही पलीकडे विचार केला तर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 5. 58 धावसंख्येचा भला मोठा असा धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करण्यासाठी अशा पद्धतीची सुरुवात होणं ही फार गरजेचं असणार आहे. सेकंड इनिंगचा खेळ आपण पाहतोय. शंतनू ज्याने खऱ्या अर्थाने यंदाचा हंगाम अगदी आपण पाहतोय गाजवले आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजीच्या जोरावरती मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्या आहेत असा बाउंड ट्रॅक वरती शंतनू दाखल झाले आहेत. हो प्रचंड वेग होता. बॅटरला बीट केलाय आणि लेग बायच्या सोबतमध्ये आपल्याला इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अगदी आपण पाहतोय मानगाव प्रीमियर लीगचं सीझन देखील या खेळाडूनं गाजवलं. त्याचबरोबर मोठमोठ्या स्पर्धामध्ये आपल्याला हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला आणि यंदाच्या हंगामामध्ये गुजरात राज्यामध्ये जाऊन देखील या खेळाडूची कामगिरी आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. असे मैदानाच्या आतमध्ये शंतनू दाखल झालेत. गतवर्षी देखील याच लीगमध्ये याच मैदानावरती शंतनूची कामगिरी चांगलीच राहिली होती आणि त्यानंतरला सुरू झालेला प्रवास हा आता कुठे थांबायला तयारच नाहीये. संपूर्ण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना हा खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. पुढचा बॉल हो समोरचा बॉल आक्रमण केलाय. फटका तिथे आपण पाहतोय फसला होता. खेळाडूकडून आपण पाहतोय गडले चूक. बॉल अगदी आपण पाहतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 चौकार. या वेळेला आपण पाहतोय गोलंदाजाने कमावलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाने गमावलंय. अशा पद्धतीची स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ओव्हर पिच बॉल होता. पंचांचा बोट आकाशाकडे यष्टांना घासून बॉल अगदी आपण पाहतोय इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक पहिला. इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचा पतन.
पुढे येताना पाहायला मिळालं होतं, परंतु शेवटच्या बॉलवरती अगदी आपण पाहतोय शंतनूने कमबॅक केलं, ज्यासाठी शंतनू ओळखले जातात त्याकरिता त्यांच्या खात्यामध्ये एक विकेट इथून पुढे येताना पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या धापकवरती पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. इथून पुढे आपण पाहतोय 48 धावसंख्येची गरज अजूनही असणार आहे. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये करण दाखल झाले आहेत. 18 मध्ये 48 ची गरज. बॅटर देखील काही कमी नाही आहेत, परंतु प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. सूरज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु खेळपट्टीवरती स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग साठी आपल्याला यश पाहायला मिळाले. यश यांच्या बॅट मधून एक दिमागदार उतुंग असा आपण पाहतो खेळपट्टीवरती आहेत, बॅटिंग करतायत. हो, लगातारचा दुसरा अगदी आपण पाहतोय आसमानी टोला समोरच्या दिशेने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक उतुंग यशांच्या बॅट मधून HGPL सिक्सर. लगातारचे ओ तिसरा आपण पाहतोय मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये. यश दत्ताराम शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि हा लगातारचा तिसरा थर्ड इन रो आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. टीमची धावसंख्या 28. ओ याही वेळेला हेलिकॉप्टर लँड करायचा होता. अगदी आपण पाहतोय खेळाडू वेगाने येताना बालमध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत. कोलाट टाकला होता, परंतु त्याच वेळेला एक सिंगल इथून पुढे बराचसा वेळानंतर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. अन्यथा पहिल्या 3 बॉल वरती आसमानी टोळे आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला कोलाट टाकला होता, ओव्हर पिच बॉल होता, त्याच्यावरती हेलिकॉप्टर लँड करायचं होतं, परंतु त्याच वेळेला टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. एक सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 29 आकड्यावरती 29. ओ पुढे आलेत, बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं. प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट पार मिळतोय. याही वेळेला सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक सिक्सर. गावाला बिलॉंग करणारे सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले आणि त्यांनी अगदी पाहतोय यशला पाहून आणखीन एक षटका टोकलाय. त्या वेळेला क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. 8व्या बॅटने केलेला फटका अगदी पाहतोय. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक सिंगल तर घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न वेगानं. हो, डेंजर झोन कडे आपण पाहतोय. बॅटर यश अगदी आपण पाहतोय डेंजर झोन कडे होते, परंतु तीही धाव कंप्लीट झाली आहे आणि अशा पद्धतीने अगदी आपण पाहतोय बघता बघता षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येताना पाहायला मिळत आहेत. एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या धापकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थात 37 आकड्यावरती 37. पाठलाग करायचा होता तो म्हणजे 58 धावसंख्येचा. इथून पुढे येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला 12 बॉल जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज आपण पाहतोय. शंतनूने पहिल्या षटकामध्ये अगदी पाहतोय इकॉनॉमिकल राहिले होते. 10 धावा फक्त खर्च केल्या होता, ज्यावेळी 58 धावसंख्येचा डिपेंड करायचं होता आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 साठी करण आले. करणने 27 धावा खर्च केल्यात. ते कुठेतरी महागड्यात ठरताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संतोष आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. एक अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल केलेत.
ओ पहिला बॉल काय फटका खेळलाय, शॉट ऑफ द आफ्टरनून, हॉट शॉट ऑफ द डे. आणि त्याच वेळेला पण पाहतोय एक बराचसा दूरवरचा जा शोधून आणा इतक्या दूरवरती मारलाय सिक्सर. बॅट मधून हा चौथा षटकार इथून पुढे येताना पाहायला मिळतात. 12 मध्ये 19 पाहिजे होत्या, इथून पुढे अगदी आपण पाहतोय 11 मध्ये जिंकण्यासाठी 13 धाव संख्येची गरज, परंतु इथून पुढे गोलंदाजाला कमबॅक करावं लागणार आहे. एक चांगला बॉल ब्रेक थ्रू इथून पुढे मिळवावा लागेल तरच या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. परंतु यश मैदानाच्या आतमध्ये एक दमदार दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. अगदी बॉल जणू काय फुटबॉल दिसतो की काय त्याच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या शहरापर्यंत बॉलवरती नजर ठेवतात. मिडल ऑफ द बॅट सातत्याने करताना पाहायला मिळत आहेत आणि षटकारांसोबत अगदी आपण पाहतोय सिंगल डबलने सुद्धा स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम अगदी आपण पाहतोय यश यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. म्हणजे समोरचा जो बॅटर आहे सूरज त्यांच्यावरती देखील तेवढाच विश्वास दाखवतायत, त्यामुळे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोलाट टाकलाय, या वेळेला आपण पाहतोय स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. डीप मध्ये खेळाडू आहेत, जोपर्यंत येतील फिल्डिंग करतील तोपर्यंत अगदी आपण पाहतोय 2 धावा इथून पुढे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या वेगानं ही आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. '46 आकड्यावरती आपण पाहतो टीमची धावसंख्या 46 ऑन द बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. पुढे आलेत, परंतु या वेळेला बॉलला पाठीमागच्या दिशेने पाठवलेत. काय फटका खेळलाय आणि याही वेळेला बॉल सीमा रेषा पार, सिक्सर. देऊन पाहतोय ते म्हणजे कडकोली संघाला देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात, कारण का लीग फॉर्मॅट पद्धतीने आपल्याला हे मॅचेस पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला सातत्याने संधी या संपूर्ण स्पर्धेमध्ये असणार आहेत. येस, बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय घेऊयात आणि नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करूयात. या मॅचचा हिरो येस, या मॅचचा हिरो नो डाऊट अगदी आपण पाहतोय वन साइड बॅटिंग केली आणि त्यामुळे अगदी आपण पाहतोय सामना इथून पुढे जिंकवताना पाहायला मिळाला. असा यश शिंदे ठरला या मॅचचा हिरो. यस, यशला इन्व्हाइट करूयात आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यश आपण या आणि त्यांना आपण प्लेअर ऑफ द मॅच अर्थात एक ब्रँडेड कॅप देऊन आपण त्यांना करणार आहोत सन्मानित. यशला आपण इन्व्हाइट करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. परंतु यानंतरची होणारी मॅच ही फार महत्वाची आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे